नमस्कार. आज आपण निघालो आहे देवगाव येथे धुळे सोलापूर हायवेवर. या गावाला रेशीमचं गाव म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. चला मग. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवगाव येथे, पैठण तालुका, एक रेशीम शेतकऱ्याला भेटायला. 9 वर्षापासून शेती करून या शेतकऱ्यांनी 50 लाखाचं घर बांधलेलं आहे या गावामध्ये. तुमचा थोडक्यात परिचय द्या ना. मी शहादेव किसनराव ढाकणे, राहणार देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तुम्ही किती वर्षांपासून रेशीम शेती करताय? मी माझं जवळपास आता एक 9 वर्ष झालेले आहेत. मी 2018ला एक तुतीची लागवड केलेली आहे आणि त्यावेळेस पासून मी रेशीम शेती करतोय. ओके. आणि आत्ताच तुम्ही एक बॅच विकलीत ना? तुम्ही त्याचं काही दाखवू शकता का? हो, पावती आहे माझ्याकडं. 22 एप्रिलला एक बॅच विकली. 3 क्विंटल 1,88,542. 542 रुपये. ओके. आणि आता हे तुमचं शेड तुम्ही तयार करताय पुढच्या बॅच साठी? आता शेड धुवून काढलेलं एक फवारणी बाकी आहे फक्त. आता येणारी पुढची जी 8 तारीख 8 मे आहे, 8 मे एक चौकी येणार आहे परत शेडवर. ओके. साधारण अशा किती बॅचेस तुम्ही वर्षाला घेता? वर्षाचे 9 किंवा 10 बॅच निघतात. 9 किंवा 10 बॅच. आणि एका बॅचला किती दिवस लागतात? 21 ते 22 दिवसामध्ये एक बॅच कम्प्लीट होते. 21 ते 22 दिवसामध्ये. आणि त्यासाठी साधारण किती मजूर तुमच्याकडे आहेत? आता ते मजूरच आपलं अंडेपुंजवर असतं. ओके. आता आमचे कसं 250 ते 300 अंडेपुंज चालू असते नेहमी. का 300 अंडेपुंज जरी असले तर आम्ही दोघं नवरा बायको 4थ्या मोड पर्यंत आम्ही हँडल करतो. आणि 4थ्या मोडच्या नंतर जसे मग अळीची साईज पाला वाढत जातो त्या हिशोबाने मग मजूर लागतं. तर कमीत कमी एक 4थ्या मोड नंतर 50 अंडेपुंजसाठी एक मजूर, म्हणजे 300 अंडेपुंजसाठी 6 मजूर लागते शेवटच्या आठवड्यात. ओके. 4था मोड म्हणजे कसं म्हणतात त्याला? 4था मोड म्हणजे अळी कातींवर येते. पूर्ण अळीचे सुरुवात अळी जन्मल्यापासून तर त्यांचे 4-5 अवस्था असतात. 2 मोल्ट आपले चौकी सेंटरला पास होतात आणि 2 आपल्याकडे होतात. ओके. त्यामुळे तिसरा तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून करता? तिसरा आणि 4था मोड बसेपर्यंत आम्ही दोघं नवरा बायकोच हँडल करतो. ओके. आणि 4थ्या मोडच्या नंतर मग पाला जास्त लागतो, त्यामुळे मग बाहेरचं मजूर, कारण दुसरं घरचं कोणी नाही, आम्ही दोघं नवरा बायकोच असल्यामुळं आम्हाला बाहेरचं मजूर लावावं लागतं. ओके. सध्या तुम्ही साधारण किती एकरामध्ये रेशीम शेती करता? सध्या माझे एक 5.5 एकर मध्ये लागवड आहे रेशीमची. सुरुवातीला मी 2018ला 3 एकर पासून सुरुवात केली होती. ओके. 2003 एकर. आणि एक आता गेले 2 वर्षापूर्वी परत मी 3 एकर म्हणजे 2.5 एकरची लागवड केली. ओके. आणि यापूर्वी तुम्ही काय करायचं? यापूर्वी कपाशी आणि मोसंबीचं उत्पन्न घ्यायचं. ओके. मोसंबी आता येताना आपण पाहिली थोडीशी मोसंबी आहे. किती मोसंबी ठेवली आता? आता सध्या 400 खोड आहे मोसंबीचा. ओके. हो. म्हणजे मोसंबी काढून तुम्ही त्याच्या जागी तुती केली? हा, मोसंबी काढून रेशीमची शेती सुरुवात केली. रेशीम शेती सुरुवात केली. जेव्हा हे सुरुवात केलं रेशीम शेतीला, तेव्हा साधारण तुम्हाला किती गुंतवणूक करायला लागली? गुंतवणूक बाकी काही नाही, लागवडीला काही एवढा खर्च येत नाही. हो. आपल्याला फक्त मेन खर्चाचा शेड. ओके. तर शेड साठी जवळपास एक 3.5 ते 4 लाख रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. ओके. 3.5 ते 4 लाख. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या सरकारी योजना मिळतात का? हो, आपल्या मनरेगा अंतर्गत योजना घेतलेली आहे मी. ओके. तर त्याच्यामधून आपल्याला एकरी 3 लाख रुपये या हिशोबाने आपल्याला त्याचे अनुदान मिळालेलं आहे. ओके. म्हणजे 3.5 ते 4 लाखामध्ये तुमचं 3 लाख त्याच्यातच अनुदानातच गेले. 50-60 हजार रुपये, 50 लाख हजार ते 1 लाख रुपये तुम्हाला वरून घालायला लागले. आता योजनेतून पूर्ण खर्च निघत नाही, आपल्याला थोडेफार ते पैसे टाकावेच लागतात. थोडेफार टाकायला लागतात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे आपलं, हे किती वर्ष टिकतं नंतर? याला जवळपास एक बाकी शेडला तर काही अडचण नाही, पण आपण ब्लिचिंग वापरतो शेडमध्ये फवारणीसाठी, तर हे रॅक थोडं गंजून खराब होऊ शकते, तरी 10 ते 12 दिवस याला काही होत नाही. 10 ते 12 वर्ष. 10 ते 12 वर्ष. हो. आणि आता इथं काही वेगळं करायला लागतं का? म्हणजे असं काही तुषार सिंचन किंवा फॉगर्स किंवा असं काही करायला लागतं? आपल्याला फक्त उन्हाळ्यामध्ये थोडं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं.
ओके, मग त्यासाठी तुम्ही फॉगर सिस्टीम लावली का? नाही, याच्यामध्ये आम्ही दोन्ही साईडला तुतीचे झाडं लावलेली आहे. हा. तुतीच्या झाडाची सावली पूर्ण पत्र्यावर गेलेली आहे हा. आणि त्याच्यामुळे आम्हाला काही स्प्रिंकलरची आवश्यकता ओके, नाही. मग तुम्ही ती झाडं मोठी होऊ दिली. तुतीची झाडं मोठी होऊन पूर्ण पत्र दिवसभर सावलीच असते, ऊन अच्छा. अजिबात पडत नाही. आणि सिमेंट पत्र असल्यामुळं टेम्परेचर कमी असतं. आणि शेडला दोन्ही साईडला एक पोतेच बारदाना लावलेला आहे. त्याला ओके, हे असे सगळे ना? बारदाना लावून वर एक पूर्ण ड्रिपची नळी लावलेली आहे. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्याला पाणी चालू असतं. ओके. कारण बाहेरून जी येणारी हवा आहे ती पोते ओले असल्यामुळं आतमध्ये गार हवा येते आणि त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन होतं. ओके. आता ही जी तुती आपण लावलेली आहे ही साधारण किती वर्ष टिकते? हिची लागवड केल्यापासून एक 15 ते 17 18 वर्षापर्यंत टिकते. ओके, आणि लागवड केल्यानंतर पहिल्यांदा छाटणी करायला किती? आपण आता रोपानी जर लागवड केली हो. तर एक 5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आपल्याला बॅच घ्यायला पाला येतो. ओके, आणि काडीने लागवड केली तर 1 महिना शिल्लक लागतो. 1 महिना एक्स्ट्रा लागतो. हो. आणि साधारण 2 एकर तुती करतात असं मी ऐकलेलं आहे ह्याच्यामध्ये, हो ना, कमीत हो. कमी. तर 2 एकर तुती असेल आणि शेड असेल तर आपल्याला साधारण उत्पन्न किती मिळतं? 2 एकर तुतीमध्ये आपल्याला कमीत कमी 300 350 अंडे पण चालते. आता ओके. माझ्या याच्या अगोदरची बॅच 350 ची होती. 2 एकरचा पाला गेला आणि त्याच्यापासून मला 3.25 क्विंटल म्हणजे जवळपास 3 क्विंटल 4 किलो चांगला आणि डागे डबल धरून 3.5 क्विंटलच माल वाचला. ओके. आणि त्यापासून मला आता एक 2 लाखाच्या आसपास डागे डबल धरून 2 लाखाच्या आसपास म्हणजे रक्कम मिळाली मला. ओके, आणि ह्याच्यामध्ये दर सीझनला म्हणजे प्रत्येक सीझनला सिमिलरच होतं का कुठल्या सीझन मध्ये कमी होतं जास्त होतं? नाही ना, तसं काही नाही. सीझन काही असतं म्हणजे सीझनचं काही नसतं. आपण टेम्परेचर मेंटेन करायला लागतं फक्त. आतमध्ये? हा, फक्त पावसाळ्यामध्ये जे असतं ते आळीला ओला पाला गेला नाही पाहिजे. ओके. ओला ओला पाला, पाल्यामुळं आळीला रोगराई येते, बुरशी वगैरे? बुरशी खाली बेडला बुरशी येते, त्याच्यामुळे फ्लेचरी येते किंवा ग्रासरी येते. रोगराई आल्यामुळे मग थोडंफार आपलं 2-4% नुकसान होतं. ओके. त्याच्यामुळं आळीला ओला पाला टाकायचा नाही. ओला पाला. आता ह्याला तुम्ही जेव्हा कटिंग करता तेव्हा काय असं खालून कापून घेता का? हे कशी कशी पद्धत असते नाही, ह्याचं? आता जो आपण आळ्याला पाला टाकतो तेव्हा जिथून चांगला पाला आहे तिथून आपण वेळेच्या साह्याने कापून घेतो. ओके. आणि जे खाली वेस्टेज काडी राहील हा. ती नंतर आपण ब्रश कटरच्या साह्याने त्याची छाटणी करतो. छाटणी करतो. आणि छाटणी केल्यानंतर 2 महिन्यानंतर लगेच आपण दुसरी बॅच घेऊ शकतो. कारण 2 महिन्यात ते पाला परत बॅच घ्यायपुरत लागे होऊन जातो. मग तुम्ही एक एक रांग रोज कापता? कसं करता हे? नाही, आपलं आळ्याच आता समजा आळ्यात 350 अंडे पोंचे त्या हिशोबानं पाला एक रांगचं नसतं. त्यांना जेवढा लागेल तेवढा पाला टाका लागतो. ओके, मग साधारण 2 एकर मध्ये रोज कापणी होते आणि रोज पाला टाकला जातो ना? हो. तो म्हणजे 2 एकर पूर्ण किती दिवस पुरतो? पूर्ण बॅच पुरतो? आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 17 ते 18 दिवस पाला टाकायचा आळ्याला. 17 ते 18 दिवस? 17 ते 18 दिवसामध्ये आपला 2 एकरचा पाला 350 अंडे पोंजून चालला जातो. ओके. हे साधारण म्हणजे आता तुम्ही अंडी पुंज आणून हे आणल्यात की त्यानंतर काय काय प्रोसिजर असते? ज्यावेळेस अंडी पुंज आपल्या शेडवर येते हो. त्याच्यानंतर आपण बेडवर टाकतो आणि त्यांचा मोड पास होऊन द्यावा लागतो. मोड म्हणजे त्यांचे ते कातीनीवर असते आळी, त्यांची कातीन निघल्यानंतरच आपण त्याला खाद्य द्यायचं. हो. पूर्ण आळ्यांची कातीन निघल्याशिवाय त्याला खाद्य द्यायचं नाही. मोड पास म्हणजे कातीन निघले म्हणजे मोड पास झाला. ओके. मोड पास झाल्यानंतर आपण पाला टाकून द्यायचा. ते आता ते सीझन वाईज समजा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा याच्यामध्ये ते फिडिंग 1-2 कमी जास्त होतात. ओके. समजा आपण पावसाळ्याचं धरलं तर सुरुवातीला 3 दिवस आळे आल्यानंतर 3 दिवस आपण पाला टाकायचा. 6 फेडिंग मध्ये मोल्ड बसून जातो. ओके. तिसरा मोल्ड बसल्यानंतर परत 1 ते 24 तास असतो. 24 तासामध्ये तो मोल्ड पास झाल्यानंतर परत आपण पाला चालू करायचा. ओके. परत 3 दिवस पाला टाकला, 6 फेडिंग झाल्यानंतर परत चौथा मोल्ड बसणार. तो 36 तासाचा असतो. तर ते पण पूर्ण पास झाल्यानंतर फेडिंग टाकून द्यायचे. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपल्याला कमीत कमी शेवटला एक 11 ते 12 फेडिंग मध्ये आपली आळी सॅम्पलवर येते. आणि हिवाळ्यात फक्त ते पाला कमी खाते त्याच्यामुळे 2-3 फेडिंग शिल्लक लागतात. एखाद्या वेळेस 20 फेडिंग पर्यंत पण हिवाळ्यामध्ये जाते आळी. कारण कोसवर यायला 20 फेडिंग तरी लागतात. आणि उन्हाळ्यात पण 12-13 फेडिंग मध्ये सॅम्पलवर येऊन जाते. ओके. आत्ता जी आपण 1,88,000ची पावती पाहिली त्याच्यामध्ये आता सगळ्या या फिडिंग धरून हे धरून मजूर धरून सगळं धरून तुम्हाला निव्वळ नफा किती राहणार? त्याच्यामध्ये जवळपास आपण 20% खर्च धरायचा. कारण चौकीचा खर्च, पावडरचा खर्च आणि मजुरीचा खर्च असा मिळून 20% खर्च वगळून आपल्याला त्यात जवळपास 1,60,000च्या वरच निव्वळ नफा राहिलेला आहे. ओके. निव्वळ नफा राहतो? निव्वळ नफा म्हणजे वर्षाला साधारण अशा बॅच घेतल्यावर
तुम्हाला साधारण वर्षाचं उत्पन्न काय मिळू शकतं? तर वर्षाला कसं ते अंडेपुंज आपण नेहमीच सारखी घेत नाही. हो. पाल्याच्या हिशोबानं आपलं कधी 200 असते, कधी 250, कधी 300, कधी 350. हम्म. तर तरी समजा आपले एक 9 ते 10 बॅच एका वर्षात होतात. तर सरासरी 250 अंडेपुंज धरले हा. तरी आपले 12 लाखाच्या आसपास वर्षाचं उत्पन्न होतं. म्हणजे 1 लाख रुपये महिना IT मध्ये काम करणाऱ्या हा. माणसासारखा पगार तुम्ही घेऊ तर शकता. आपण जरी 12 लाख वर्ष धरलं तरी आपण त्यातले 2 लाख रुपये आपण खर्च सोडून द्यायचा. हम्म. आपल्याला वर्षाचा निव्वळ नफा 10 लाख रुपये या रेशीम शेतीपासून मिळतो. ओके, आता ह्या नफ्यामध्ये अडचण कशा कशाची येते? म्हणजे तुम्हाला इथे रोगराई किंवा पालाचे काही प्रॉब्लेम आला किंवा आळ्यांवर रोग आला, असं 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 काही होऊ शकतं का? फक्त आपलं टेम्परेचर मेंटेन जर केलं तर आळीला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरं पाल्याची क्वालिटी, पाले खत पाणी व्यवस्थित असलं, जेवढा पाला क्वालिटीचा असेल तेवढी आळीची साईज बनते आणि कोश पण एक नंबर बनतो. ओके, हे सगळं तुम्हाला ऑर्गॅनिकच करायला लागत असेल ना? म्हणजे या आळ्याच तुमचे मित्र आहेत, म्हणजे ज्याला आपण कीड म्हणून नष्ट करतो तेच तुमचं खरं उत्पादन आहे. नाही, पूर्ण ऑर्गॅनिक नाही, तसं आपण थोडंफार रासायनिक खत वापरू शकतो, तसं काही अडचण नाही. शेणखतचा वापर पाहिजे आणि पाणी आणि फवारणी नाही ना पण काहीच? फवारणी करावंच लागते. थोडंफार समजा थ्रिप्स आला, ओके, थ्रिप्स जर वापरला तर फवारणी एक करावंच लागते आपल्याला. आजूबाजूच्या कुठल्याच्या फवारणीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो का? आता शेजारी जर भाजीपाला असेल, हो, डाळिंब असेल किंवा कपाशी असेल, त्यांचे ते फवारणी जर मारली, जर आपल्या शेडमध्ये आळी असन, जर वास आला तर थोडी एखादी बॅच फेल जाऊ शकते. ओके, तेव्हा नुकसान किती रुपयाचं होतं तुम्हाला साधारण? अंडी पुंज वगैरेचं म्हणून अंडीपुंज ते 10-12 हजार रुपये अंडीपुंज जातात. बाकीचं पावडरचं तर काही नुकसान होत नाही, ते आपल्या घरीच असतं पडलेलं, तसं ते काय वापर केलेला नसतो. नुकसान बाकी फक्त तेवढ्याच 10-15 हजार रुपयाचं नुकसान होतं. आणि मग तेवढं म्हणजे ते उत्पन्नाचं आणि तेवढं नुकसान आणि आपला टाइम पण जातो त्याच्यात. टाइम जातो. हो, अजून तुम्ही थोडस मोसंबी आणि थोडं काही गोष्टी बॅकअप म्हणून ठेवल्यात ना? हो, ते बघूया. चला, ओरिजिनली तुमचं हे मोसंबी उत्पादन होतं तुमचं ना? जेव्हा आमचं पहिलं मुख्य पीक मोसंबी, आम्ही सुरुवातीला मोसंबीच करायचो, पण आता त्याच्यावर नैसर्गिक संकट, त्याच्यावर कोळीचा अटॅक होतोय, फळगळ होते, त्याच्यामुळे आता याचं उत्पन्न घटल्यामुळं आम्ही रेशीम शेतीकडे वळालो. म्हणजे एखादा मोसंबी शेतकरी पूर्णपणे रेशीमकडे वळाला तर मोसंबीहून जास्त उत्पादन किंवा जास्त पैसे मिळवू शकतो. आता समजा हे 2 एकर मध्ये मोसंबीची लागवड केलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला वर्षाकाठी 1.5 लाख रुपये उत्पन्न येतं. ओके, 2 एकर मध्ये. हो. आणि रेशीम जर असलं तर आपल्याला 2 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये येतात. ओके, म्हणजे मोसंबीपेक्षा रेशीम शेती कितीतरी पटीनं भारी. इथपर्यंत पोहोचायला तुम्हाला किती वर्ष लागली? तुम्ही 9 वर्ष पूर्ण तुम्हाला आली का? तुम्हाला पहिल्या 2-3 वर्षामध्ये हा रिझल्ट यायला लागला? नाही ना, पहिल्या वर्षी थोडा उत्पन्न कमी झालं माझं. ओके, कारण नवीन होतो आणि त्या वर्षी दुष्काळ पण होता आमच्या भागात, पाणी कमी असल्यामुळे पाल्याची क्वालिटी खराब होती. पहिल्या वर्षी उत्पन्न कमी निघलं, पण त्याच्यानंतर उत्पन्न चांगलं मिळालं. तर रुटीन काय आहे इथलं? सकाळी 6 वाजता घर सोडतो. ओके, 6 वाजता? 6 वाजता घर सोडतो आणि दिवसभर शेतामध्येच असतो. फक्त 1 तास जेवणासाठी घरी जातो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेतात असतो. 13 तास तुम्ही इथे असता? हो. बघा, म्हणजे एवढी मेहनत केली तरच म्हणजे असे रिझल्ट येतात, हो ना? म्हणजे 2-3 महिन्यातून एकदा शेतात जाणाऱ्यांना किंवा बांधावर उभा राहणाऱ्यांना त्यांनी करूच नाही. फक्त मजुरांच्या भरोशावर हे करता येईल का? मजुराच्या भरोश्यावर रेशीम शेती होत नाही. म्हणजे तुम्ही आणि तुमची पत्नी स्वतः इन्व्हॉल्ड आहात म्हणून हे शक्य आहे. हो. ओके, म्हणजे आज आता समजा तुम्हाला एका प्रश्नात विचारलं की तो आज कुठल्या तरी माणसाने, म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलांनी एखादी नोकरी करावी तर रेशीम शेती करावी, तर काय उत्तर द्याल? नाही, नोकरी जर मिळत असेल तर नोकरीच करावी. ओके, ते बी चांगल्या पगाराची असली तर. म्हणजे 1 लाखाच्या वर असेल तर? 1 लाखाच्या वर किंवा 80 हजाराच्या वर जर असली तरी नोकरीच करावी, कारण ती आरामदायी ड्युटी असते, इथं कष्ट करावं लागते. ओके, पण 80 हजाराच्या खाली नोकरी करण्यापेक्षा कधी रेशीम शेती चांगली. हे घर तुम्ही पूर्ण रेशीम शेतीतून बांधताय? ओके, आणि अशीच प्रगती इतरांना करता यावी म्हणून तुमचा नंबर शेअर करता येईल का? माझा कॉन्टॅक्ट नंबर 9404 55 02 57. ओके, मग तुम्ही आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकता? करू शकता. धन्यवाद.